हॅलो गाय, वेलकम बॅक टू माय चॅनल हॅपी जर्नी व्लॉग. तर आज आलेलो आहोत आम्ही जंगलामध्ये रानभाज्या काढण्यासाठी, म्हणजे शोधण्यासाठी. ते रानभाज्या ह्या खूप शोधाव्या लागतात तेव्हा ते मिळतात. आणि या भाज्या पावसाळ्यामध्येच आलेल्या असतात. त्यांना खूप जंगल फिरावं लागतं तर ते मिळतात. आणि आम्ही आलेलो आहोत भाज्या काढण्यासाठी. तर त्यासाठी आम्हाला खूप फिरावं लागणार आहे. हे असं खूप मोठं जंगल आहे, मोठे मोठे झाडं वगैरे आहेत. तर हे बघा, असं आहे, खूप मोठी झाडं आहेत हे असं. आणि खूप फिरून तेव्हा आपल्याला ह्या भाज्या मिळू शकतात. हे बघा असं आहे. आणि खूप सांभाळून चालावं लागतं, कारण की पावसाळ्यामध्ये साप, विंचू, वगैरे असे गवतामध्ये असतात. त्यामुळे शक्यतो खूप बघून चालावं लागतं. हे बघा असं गवत आलेलं आहे. आणि आम्ही आलेलो आहोत भाज्या शोधण्यासाठी. आता शोधतोय भाज्या आम्ही. बघावं लागतं असं बारकाईने, तर आपल्याला त्या गवतामध्ये दिसून येतात. असं शोधावं लागतात. हे बघा, ही आहे रानवांगी. आणि याचा उपयोग दात दुखतो ना, तेव्हा याच्या फळांचा उपयोग केला जातो. हे बघा, असं रानवांगीचे फळं आहेत, छोटे छोटे फळं असतात. आणि याचा उपयोग दातदुखीवर होतो. म्हणजे दात जेव्हा किडलेली असते त्याच्यावर असं लावतात ते. हे बघा, सेम आपण जे वांगी खातोय ना त्यासारखंच त्याचं झाड असतं. फुलं पण सेम त्याच्यासारखंच आहे, फक्त त्याचे फळं जे आहेत ना ते असं छोटे असतात. हे बघा असं आहे. आणि असं जंगलामध्ये आपण भाज्या शोधतोय. हे जी भाजी आहे ना लोथीची, तर हे घेण्यासाठी आपण आलेलो आहे. परंतु ते खूप छोट्या पानांच्या घ्याव्या लागतात. आणि हे बघा, इथे मिळाले आहे चित्रकाची भाजी. तर याचे सुद्धा आपण पाने घेणार आहोत, जी कोवळी पाने आहेत ना, तर तीच घेतोय. हे बघा, असं तोडायची असतात. हे असं कोवळे कोवळे पानं तोडून घेतले आहेत आणि असेच जमा करायचे असतात. तर बघू आपण किती मिळते आपल्याला. हे बघा, असं जंगल आहे. आता पुढे आणि आपण आता पुढे जाऊया भाजी शोधण्यासाठी. बघू आपण आता कुठे मिळते भाजी. जसं दगड वगैरे असतात ना, अशा ठिकाणी जास्त करून भाजी मिळते आपल्याला. हे बघा, याला म्हणतात लोथीची भाजी. आणि असं इझिली तोडू शकतो आपण हाताने सुद्धा. हे असं घ्यायचं असतं. आणि याचा जो चीक असतो ना, तो कपड्यांना लागू द्यायचा नाही, कारण त्याच्याने कपड्यांना डाग पडतात आणि ते धुतल्यावर सुद्धा निघत नाही, असं असतं. तर हे बघा, आता पुढे आपण जाऊया. अशा दगडांमध्ये भाजी आलेली असते ही. आणि ही भाजी घरी जाऊन त्याला चांगलं शिजवून घ्यायचं गरम पाण्यामधून, आणि मग त्याला उन्हामध्ये वाळू घालायची. त्याच्यानंतर त्याला कांदा वगैरे घालून बनवायची असते. असं त्याचीसुद्धा मी एक रेसिपी टाकणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर समजेल तुम्हाला की भाजी शिजवण्याची प्रोसेस. आणि आपण आता पुढे जाऊया भाजी शोधायला. हे बघा, असं मिळत आहे आपल्याला भाजी. आणि ही जी मोठी आहे ना ती नाही घ्यायची, असे छोटीवाली घ्यायची. आणि ती मोठी जी आहे ती पूर्ण बनलेली, त्यामुळे ती नाही घ्यायची. हे बघा, इतकी भाजी मिळालेली आहे. बाकीच्यांनी पण काढलेली आहे. तर मी तुम्हाला तसं दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. आम्ही जमा केलेली भाजी, खूप वेगवेगळ्या भाज्या जमा केलेल्या आहे आम्ही, तर तुम्हाला बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये. हे बघा, असं इझिली मिळते तर आपल्याला. जास्त याच्या गवतामध्ये पण नाही, आणि हे असं नॉर्मल याच्यामध्ये असते ही भाजी. आपण इझिली फिरू शकतो मोकळ्या याच्याने. बघा असं आहे.
आणि जास्त करून अशाच ठिकाणी ही भाजी आलेली असते. तर आपण काढू आता भाजी. हे बघा, इथे पण मिळालेली आहे आपल्याला. असं खूपच सारी भाजी मिळालेली आहे. तर आपण आता काढतोय. आणि ही बघा, ही एक भाजी सगळ्यांनाच माहिती असेल, शेवळाची भाजी म्हणतात. तर हे पण आम्ही काढलेले आहेत. बऱ्यापैकी छान मोठी साईज मिळालेली आहे. आणि आता चाललेलो आम्ही पुढे. तर हे आहे वाघोटी म्हणतात त्याला, जी फळभाजी आहे ना त्याला वाघोटी म्हणतात. त्याचे फक्त आता फुलं आलेले आहेत याला. फळं अजून बनायचे आहेत. आलेले नाहीत फुलं, आपले फळं. तर ते आल्यानंतर ते काढतात आणि त्याची भाजी बनवतात. हे बघा, असं सुंदर फुल आहे त्याचं सुद्धा, मस्त वाटते व्हाईट कलरचा. आणि त्याचं झाड असं मोठं असतं. त्याला असे जसं आपले करटोल्याचे फळं असतं ना तसं असतं, पण ते त्याला काटे नसतात. हे बघा, असं आम्ही एवढे लोक होतो सोबत. आणि आत्ता मी दाखवते तुम्हाला डिंक. तर हे बघा, असं डिंक काढायचा असतो झाडांचा. आणि तो खायलासुद्धा खूप चविष्ट लागतो. हे बघा, असं मस्त. त्याला भाजूनसुद्धा खातात किंवा असंसुद्धा खातात. मी काढलं होतं थोडंसं, खूप टेस्टी होता. हे बघा, जे डिंकाचे लाडू वगैरे बनवतात ना, तर असंच डिंक जमा केलेला असतो झाडांचा आणि त्याचे बनवले जातात. हे बघा, असं झाड आहे मोठं व्हाईट कलरचं. आणि हे असं डिंक तसंसुद्धा आपण खाऊ शकतो साफ करून. आत्ता आलेलो आहोत आम्ही आळीव, जे फळ असतं ना आळीव, जे जंगलामध्ये मिळतं, मोठं झाड असतं त्याचंसुद्धा. हे बघा, इथे आम्हाला मिळालेलं आहे फळं, पण ते सुद्धा किडलेले आहेत. त्यामुळे आम्ही हे खाल्ले नाही. फक्त तुम्हाला मी दाखवते. फळं माहितीच असेल बऱ्याचच्यांना, पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी बघा, असे असतात फळं. हे बघा असं, आणि खूप छान लागतं खायला, चविष्ट, आंबट गोड असं चव असते याची. आणि मीठ लावून खाऊ शकतो आपण. आणि हे बघा, इतक्या भाज्या मिळालेल्या आहेत आम्हाला जंगलामधून. आणि ह्या औषधी भाज्या असतात, सर्व जंगलामध्ये वाढतात आणि खूप चविष्टसुद्धा असतात. ना कुठलं खत ना काही वापरलेलं असतं याला. खूप नॅचरल भाज्या असतात आणि अशा भाज्या खाव्याच, कारण की शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. हे बघा, एवढं मोठं झाड आहे आळीव.